आता सिंधुदुर्गामधून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मुसळधार पावसाचा आंबेरी मार्गाला सुद्धा फटका बसलेला आहे। तर आंबेरी पुलाला मोठं भगदाड पडलेलं आहे। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून माणगाव खोऱ्यातल्या 27 गावांचा संपर्क या मुळे तुटलेला आहे। सिंधुदुर्गमध्ये सध्या पुराची परिस्थिती पाहायला मिळते आणि मुसळधार पावसाचा हा फटका आंबेरी मार्गाला आता बसलेला आहे। कुडाळ इथल्या माणगाव खोऱ्यातल्या आंबेरी पुलाला भला मोठा भगदाड पडल्यामुळे हा मार्ग आता पूर्णतः बंद झालेला आहे। नवीन बांधण्यात आलेला हा पूर आहे आणि अद्याप सुद्धा वाहतुकीसाठी खुला सुद्धा करण्यात आलेला नव्हता। तरी सुद्धा या रस्त्याची या पुलाची काय अवस्था पहिल्याच पावसात झाली आहे त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकतो। अगदी तुफान पाऊस सध्या सिंधुदुर्गमध्ये पडलेला आहे आणि त्याचा हा परिणाम सध्या या पुलावर पाहायला मिळतोय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांच्याकडून। विनायक, काय सांगाल? सध्या खरं तर हा पूल वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आलेला नव्हता, तरीही पहिल्याच पावसात या पुलाला भलं मोठं भगदाड पडलेलं आहे। काय अधिकची माहिती आहे? बरोबर आहे। सिंधुदुर्गमध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्या पावसामुळे माणगाव खोऱ्यामध्ये निर्मला जी नदी आहे तिला मोठा पूर आला होता आणि या पुरामुळे तिथले जे आंबेरी पूल आहे त्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहतूक होत होती आणि त्यानंतर हे पुलाला आता मोठा भगदाड पडलेला ते आपल्याला पाहायला मिळते आणि वाहतूक जी आहे ती पूर्णतः येथून बंद झाली। त्यामुळे पुढील जे 27 गाव आहे त्यांचा कुठेतरी संपर्क तुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे पूल नवीनच बांधण्यात आलं होतं आणि त्याच्यावरून वाहतूकही अद्याप सुरू करण्यात आली नव्हती। त्यामुळे आता सध्या इथे मोठा भगदाड पडल्यामुळे इथली पूर्णतः वाहतूक बंद झालेली आहे। अगदी नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आंबेरी पुलाला आहे आपण पाहू शकतोय भलं मोठं भगदाड पडल्यामुळे गावांचा संपर्क तुटलेला आहे।